जालन्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या धनंजय अनंत काळे वय वर्ष 25 या विद्यार्थ्याचा 29 डिसेंबर रोजी दुचाकीवरून अपघात झाला होता। मात्र त्याच्या डोक्याला आणि मेंदूला गंभीर जखम असल्यानं उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। धनंजयचे कुटुंबीय वैद्यकीय व्यवसायात असल्याने त्यांनी धनंजयचे अवयव दान करून काही रुग्णांचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला आणि तात्काळ जालना ते पुणे ग्रीन कॉरिडॉर उभारण्यात आला। जालना शहरातील संजीवनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून या भावी डॉक्टरचे अवयव संकलित करून ते पुणे येथील 2 हॉस्पिटल आणि छत्रपती संभाजीनगर येथील 2 हॉस्पिटलमध्ये स्थानांतरित करण्यात आले। त्यांच्या या निर्णयामुळे 6 रुग्णांचा जीव वाचणार आहे। वर्षाच्या पहिल्याच दिवशी जालन्यातून अवयवदान होतंय। एका तरुणाच्या मृत्यूनंतर 6 रुग्णांना जीवनदान देत आहेत। तुम्ही काय सांगाल, कशी प्रक्रिया राबवताय? खरं तर आज सुखासोबत दुःखाचा क्षण आहे। या दुःखामध्ये काळे परिवारासोबत संजीवनी हॉस्पिटलचा परिवार तसेच जालना जिल्ह्याचे सर्व प्रशासन, पोलीस प्रशासनासहित सर्वांना दुःखही आहे की आज एक तरुण की जो मेंदूला मार लागल्यामुळे तो ब्रेनडेड झाला आणि ब्रेनडेड झाल्यानंतर जिवंत राहण्याची शक्यता सायन्सनुसार नसते आणि त्याच्यामुळेच या ब्रेनडेड झालेल्या पेशंटचे अवयव दान आपण करू शकतो या पद्धतीची संकल्पना आली आणि या संकल्पनेतून गव्हर्नमेंटच्या परमिशनमुळे आम्ही आज हे अवयवदान करू शकलो। खरं तर हे दान आहे, यात काही कोणाचे नातेवाईकांनी कुणाला पैसे देऊन किंवा पैशाची देवाणघेवाण केलेले नाहीये।